हे पहा, कटाची आमटी बनवण्यासाठी हे सर्व सामान घ्यायचं. पहा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर ही वाटायला आणि नंतर टाकायची फोडणी टाकल्यावर. आणि कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. कांदा भाजून घेतला. इकडे हे खोबरं भाजलं. आता हिरवी मिरची भाजायची. ही आहे पुरणपोळीसाठी शिजवलेली चण्याची डाळ. तर आमटीसाठी आपल्याला ही थोडी डाळ वापरायची शिजवलेली. आणि याचं जे पाणी निघतं ना, हे पाणी वापरायचं. त्याच्याने खूप टेस्ट लागते चांगली. पुरण परतत असताना ना अगोदर गुळाचा बारीक करून असं त्याचं हा पाक करून घ्यायचा. पाक म्हणजे जास्त वेळ नाही करायचा. असं पूर्णपणे विरघळला का लगेच ही डाळ, ते पुरण आपण वाटलेलं टाकायची डाळ. शेपा म्हणजे आपलं पुरण जे आहे ना, पटकन छान परतून होतं. आणि गुळाचं खडे पण नाही राहत पुरणामध्ये. नाही तर काय होतं, छोटा जरी गुळाचा खडा राहिला ना, पुरणपोळी मग चिटकते लाटताना, फुटते वगैरे तव्यावर टाकलं का. त्यासाठी आहे ना, हे पहा असं एकदम गुळ पूर्णपणे सगळीकडे लागतो. हे पहा, आता आमटीची फोडणी पहा कशा प्रकारे द्यायची. थोडेसे जिरे टाकायचे फोडणीला, थोडं लसूण टाकायचं, चिरून किंवा ठेचून घ्यायचा असा बारीक तुकडे करून लसणाची. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला का थोडा मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची आणि हे वाटण वाटलेलं टाकायचं त्याच्यामध्ये. ते सर्व कांदा खोबरं वगैरे वाटले ना, ते सर्व टाकायचं. हे पहा, आता हे मसाला वगैरे हे सर्व मिक्स करायचं. आणि हे जे आपण पुरणाचं पाणी काढलेलं आहे ना, तर हे पाणी टाकायचं पहा त्याच्यामध्ये. आणि इकडे हे डाळ आहे ना, थोडं मिक्सरला लगेच काही सेकंदामध्येच बारीक होतं, ते बारीक करायची. ती चण्याची डाळ वाटलेली ती टाकायची. आता मिक्सर धुवून पाणी वगैरे जेवढं टाकायचं, जेवढं ग्रेव्ही घट्ट कशी करायची तेवढं करायचं आपण. हे चवीपुरतं मीठ टाकायचं. वरून कोथिंबीर टाकायची. आणि थोडी उकळी आली का उकळी फुटून नाही द्यायची. मग चांगलं 10 मिनिटाकरता एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं. हे पुरणपोळीचा कशा प्रकारे गोळा करायचा. हे असं गोल करायचं. याच्यामध्ये पाहिजे तेवढं आपल्याला पुरण टाकायचं. जास्त आवडत असेल तर जास्त टाकायचं, कमी आवडत असेल तर कमी टाकायचं. हे असं घेतल्यानंतर हे पहा, नंतर पीठ भरपूर लावायचं पहा. कारण आपलं गव्हाचं जे पीठ असतं ते एकदम मऊ असतं, पातळ थोडंसं. त्यामुळे कोरडं पीठ जास्त वापरायचं पहा. आणि आता हे पहा, पीठ जास्त वापरून एकदम हलक्या हाताने चपाती लाटतो तशी नाही लाटायचं. एकदम हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे फुटत नाही पुरणपोळी आपली. पुरण वगैरे बाहेर येत नाही. असं हलक्या हातानेच लाटायचं पुरणपोळी कधी पण, म्हणजे पुरण वगैरे बाहेर येत नाही वगैरे. हे पहा कशी झाली छान आता लाटून. हे पहा, आता छान अशी टाकायची पुरणपोळी तव्यावर टाकली पहा. हे पहा टाकली तव्यावर. पोळी एकदम छान कशी भाजली आहे. हे पहा, हे साईडने वाफ जाते म्हणून हे झाली. नंतर छान अशी मस्त एकदम फुगली आहे पहा. हे पहा, दुसरी पण पुरणपोळी कसली बघा, नुसती फुटायचीच बाकी राहिली आहे पहा. कसली फुगली आहे एकदम जबरदस्त. पहा कशी टमटम फुगली आहे एकदम. हे पहा कसली जबरदस्त अशी आमटी झाली आहे पहा. आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. कसली तरी आली छान मस्त. हिरव्या मिरच्या वगैरे कोथिंबीर वाटल्यामुळं त्याला म्हणजे लाल तरी नाही, थोडी वेगळी तरी आली आहे. मस्त छान आणि इतकी भारी लागते ना.
असंच कोथिंबीर वगैरे सर्व वाटून टाकत जा, त्याच्याने खूप छान टेस्ट लागते. आता गॅस बंद करायचा. आणि हे पहा, इकडे पुरणपोळी सुद्धा पहा कसली टम्म फुगली. हे पहा, आणि एवढी सॉफ्ट मऊ झाली आहे ना, एकदम मऊ लुसलुशीत अशी. तर पहा, पुरणपोळ्या सुद्धा एकदम भारी झाल्या आहेत आपल्या. आमटी सुद्धा कसली छान झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, इकडं तूप वगैरे लावून कशी छान अशा खमंग झाल्यात पुरणपोळ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.